गोव्याला जायचं काढलं की मित्रांच्या ग्रुपमध्ये एकच जल्लोष सुरू होतो. पण जर त्या ट्रिपमध्ये मामा, भन्नाट मित्र आणि एकामागून एक गोंधळ आला तर मामाच्या गोव्याला जाऊया हा चित्रपट प्रेक्षकांना खळखळून हसवण्यात यशस्वी ठरतो का, की फक्त ट्रेलरमध्येच मजा आहे? आणि सर्वात महत्त्वाचं, बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने किती कमाई केली, चला तर जाणून घेऊया. प्रत्येक मित्राच्या ग्रुपमध्ये एक असा मित्र असतो जो ट्रिपचं प्लॅनिंग करतो, एक जो पैसे देत नाही आणि एक जो शेवटच्या क्षणी नवीन नवीन प्रॉब्लेम घेऊन येतो. मामाच्या गोव्याला जाऊया ही अशा 4 मित्रांची गोष्ट आहे. गोव्याची एक भन्नाट ट्रिप, मस्ती, मैत्री, गोंधळ आणि भरपूर विनोद या सगळ्यांची धमाल मेजवानी हा चित्रपट देण्याचा प्रयत्न करतो. कथा फार गुंतागुंतीची नाही, ती 4 मित्रांच्या गोव्या ट्रिप भोवती फिरते. पण या प्रवासात सतत नवीन ट्विस्ट येतात. दिग्दर्शक विजू माने यांनी मैत्री, रोड ट्रिप, नॉस्टॅल्जिया आणि हलका फुलका विनोद याचा छान मेळ घालण्याचा प्रयत्न केला. या चित्रपटाची खरी ताकद म्हणजे कलाकार. अंकुश चौधरी यांची एंट्री प्रेक्षकांना आवडते. कुशल बद्रिकेचा भन्नाट कॉमिक टायमिंग अनेक ठिकाणी हशा पिकवतो. संतोष जुवेकर आणि अभिजित चव्हाण यांनीही आपल्या भूमिका नैसर्गिकपणे साकारल्या. विशेष म्हणजे अनेक सरप्राईज कॉमिओ आणि पाहुण्या भूमिका चित्रपटाला आणखीच रंगत देतात. गोव्याचं सुंदर चित्रीकरण, रंगीत फ्रेम्स, हलकी फुलकी गाणी आणि जलद एडिटिंग हे सर्व चित्रपटाला एक फ्रेश फील देतात. काही प्रसंग खूप मजेशीर आहेत, तर काही प्रसंग अपेक्षा इतका प्रभाव टाकत नाही. एकूणच हा चित्रपट ब्रेन ऑफ करून पाहायचा नसून मनसोक्त एन्जॉय करायचा प्रकारातला आहे. आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न, बॉक्स ऑफिसवर चित्रपटाने नेमकी काय कमाल केली? तर एकूण पहिल्या विकेंडमध्ये सुमारे 72 लाख नेट म्हणजे 84 लाख ग्रॉस कमाई झाली आहे. रविवारी जवळपास 78% वाढ दिसून आली, ज्यामुळे सकारात्मक तोंडी प्रसिद्धीच्या काही प्रमाणात फायदा झालेला दिसतो. 6व्या दिवसापर्यंत भारतातील एकूण कमाई अंदाजे 1 कोटी नेट आणि 1.18 कोटी ग्रॉस इतकी झालेली आहे. तसेच 2026मधील मराठी चित्रपटांमध्ये 9व्या सर्वात मोठा ओपनिंग विकेंड नोंदवला आहे. महाराष्ट्र टाइम्स यांच्या परीक्षणातही चित्रपटातील मैत्री, संवाद आणि विनोदी प्रसंग हे त्याचे मोठे प्लस पॉईंट असल्याचे नमूद करण्यात आले. मात्र काही ठिकाणी कथा थोडी लांबते असंही निरीक्षणात मांडलं आहे. IMDbवर हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाल्यामुळे प्रेक्षकांच्या मतांची संख्या अजून मर्यादित आहे आणि रेटिंगमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सुरुवातीच्या रेटिंगमध्ये अंतिम निकाल म्हणून पाहू नये. माझ्या मते जर तुम्हाला मित्रांची धमाल, हलका फुलका विनोद, रोड ट्रिप आणि मराठी कॉमेडी आवडत असेल तर हा चित्रपट एकदा नक्की पहा. पण जर तुम्हाला मोठे ट्विस्ट, ॲक्शन व खूप वेगवान कथा अपेक्षित करत असाल तर हा चित्रपट तुमच्या अपेक्षेपेक्षा शांत वाटतो. सूर्या क्रिएटिव्ह नेटवर्कची 3.5ची रेटिंग आहे चित्रपटाला. चित्रपटाची मैत्री, संवाद आणि विनोद हे या चित्रपटाचे मोठे बलस्थान आहेत आणि त्याला तुम्ही हा चित्रपट पाहिला आहे का? तुमच्या मते सर्वात मजेदार पात्र कोणते आणि तुम्ही या चित्रपटाला 5 पैकी किती स्टार द्याल? अशाच मराठी चित्रपटांच्या रिव्ह्यू, बॉक्स ऑफिस अपडेट्स आणि मनोरंजनाच्या बातम्यांसाठी सूर्या क्रिएटिव्ह नेटवर्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडत असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका.